सारंग सर, विठ्ठला, तुझीच कृपा झाली. तूच आमचा पाठीराखा. तुझ्या मर्जीशिवाय पान पण हलत नाही. शेवटी ही माणसं आम्ही, भाबडा जीव आमचा. डोक्यात पान पडला तर आभाळ पडल्यासारखं वाटतं. प्रत्येक वेळी तुम्ही सावरून घेता आम्हाला. त्याला बरोबर बघ, त्याच्या मनातलं सगळं कळतं. ज्याच्या हृदयात इट्टल आहे त्याला मनातलं काय बी सांगावं लागत नाही. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पोरी, उठलीस तू? काय नाही तुझं? कुठून आलीस? घरात कोण कोण असतं? नेमकं काय झालं होतं? हा, अहो हो हो, काय पावसाच्या सरीवाने रपरप प्रश्न विचारताय? हाय का आता? आता काय चुकीचं विचारलं? मुद्द्याचा प्रश्न विचारा. या इकडे या तुम्ही. इकडे या तुम्ही. बाळा, भूक लागली ना? अगं, झोपले ती, सावरायची अजून. सावर जरा दमानं घ्यावं लागल. आता तिला झोपू दे, आपण बाहेर थांबू. हा, चल. होय. विठुराया, कोण येथे? कुठं आणून सोडलंय मला तू? नेमकं काय करायचं ठरवलंस तू माझ्या आयुष्याबरोबर? ही ही माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे का? मी माझी ओळख लपवायला हवी आहे का? काय कळतच नाहीये मला. इतका उशीर झालाय, आलाच नाहीये सारंग. गेलाय कुठे तो? मग तो सावलीला शोधायला गेला. का? काय गरज काय त्या पोरीला शोधायची? तो पोलिसात गेला होता ना तक्रार नोंदवायला. मग करू दे ना, पोलिसांना त्यांचं काम करू दे. आपली कामं सोडून आपण त्या पोरीला का शोधायचं? तिलोत्तमा, कुठलाही सेन्सिटिव्ह पुरुष हेच करेल जे सारंग करतोय. आणि सावली बायको आहे त्याची. मी नाही मानत. त्यांचं हे नातं मी मानत नाही. ठीक आहे, पण माणुसकीचं नातं मानतेस ना? अगं, एवढे दिवस सावली राहिली आपल्याबरोबर. सारंगनी चांगुलपणा बघितलाय तिचा, आणि म्हणून तो प्रयत्न करतोय. पण तू मात्र द्वेषाच्या भावनेने फक्त विरोध करतेस. डॅड, आय एम सॉरी, पण म्हणजे मी खोटी आहे का? मला जे वाटतंय ते चुकीचं आहे. ऐश्वर्या, प्लीज उगाच नको तिथे वाद घालू नकोस. मी सांगितलं ना. नील, नील, काय चाललंय? या पोरीमुळे आपण आपापसात या घरात वाद घालायचे नाहीत. कदाचित हेच त्या पोरीला हवं असेल. आणि सारंगने मला शब्द दिलाच आहे ना की 2 दिवसाच्या आत ती पोरगी जर का सापडली नाही तर मी जो निर्णय घेईन तो फायनल असेल. मी जे म्हणेन ते तो करेल. तिलोत्तमा, तू सांगशील ते सारंग करणार म्हणजे काय? तू नक्की काय करायला सांगणार आहेस त्याला? कळेल तुम्हाला 2 दिवसात. त्याला असं काहीतरी करायला सांगेन ना ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यातून आणि आपल्या घरातून
ती पोरगी कायमची बाहेर जाईल. पांडुरंगा, कुठे आहे सावली? का वाचवलंस तू मला? एवढ्या मोठ्या अपघातातून का वाचवलंस? होत होता ना अपघात, जाऊ द्यायचं ना. तुला माहिती आहे ना, याचं उत्तर फक्त तूच देऊ शकतोस. सावलीने निस्वार्थपणे तुझी भक्ती केली आहे. तुझी निस्सीम भक्त आहे. मला विश्वास आहे तुझ्या निस्सीम भक्ताबरोबर काही चुकीचं घडू नाही देणार. ओरडून अख्ख्या जगाने जरी मला सांगितलं ना की सावलीला काहीतरी झालंय, मला विश्वास नाही बसणार, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. मी ना माझ्या मनाची भक्कम तयारी करून माझ्या कुटुंबापासून लांब आले होते. स्वतःच्या मर्जीने सारंग सरांपासून दूर आले होते. का? तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून. मला माहिती आहे, जिथे कुठे सावली असेल ना, तू तिला सुखरूप ठेवलंयस. तर मी सावलीला त्रास दिलाय खूप. मी बोललो तिला की माझ्या आजूबाजूला पण फिरकू नकोस. चुकलं माझं तेव्हा. माझ्या चुकीची शिक्षा तू तिला का देतोयस? हे बघ, मी खूप कमी वेळा तुझ्याकडे काहीतरी मागितलंय, आज मागतोय. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे पांडुरंगा. देशील ना? काय उत्तर देऊ मी? मी घर सोडून आले, पूर्ण जग मला प्रश्न विचारेल तेव्हा काय उत्तर देऊ मी? तुला माहिती आहे ना विठ्ठला, मी कधी स्वतःचा विचार नाही केला. काय दुसऱ्यांसाठी जगत आले. आणि मी माझ्या कुटुंबासाठी जगलोय. आजपर्यंत स्वतःसाठी फारसं काय केलंच नाही मी. याचं दुःख नाहीये मला. मला आवडतं कुटुंबासाठी जगायला. पण सावली माझ्या आयुष्यात आली ना देवा, खूप कमी वेळात तिने जीव लावला माझ्यावर. जीव तर मी पण लावला होता रे, पण सारंग सर या नात्याकडं कोणत्या नजरेने बघतात ते मला कधीच कळलं नाही. आमच्यातलं नातं मैत्री होती आणि राहील, पण तुझ्या मनात काय मला कळत नाही.
सावली परत येईल ना? तुला नाही माहिती मी घरी परत कधी जाईल, पण तू कायम मला मार्ग दाखवत आलास ना. मग आत्ताही मला मार्ग दाखव. तूच वाट दाखव विठ्ठला. आजपर्यंत मी स्वतः खूप चाललो. आता या प्रश्नांची उत्तरं तू दे. या सगळ्यातून बाहेर निघण्याची वाट तू दाखव पांडुरंगा. पांडुरंग हरी. सगदेवा, सगदेवा बाळा. अरे इन्स्पेक्टर साहेब काय बोलले का? कुठं काय सापडले का? कुठं तपास काय लागला का? थांबा जरा, आलेला श्वास तर घेऊ द्या, पाणी पिऊ द्या जरा. काय तुमचं? या तुम्ही बसा. सगळं सांग की. आलाय उन्हातानातून माणूस काहीतरी काम करून आलाय, जरा पाणी बिनी पिऊ दे. बसा बरं तुम्ही. सांग की साऊ बद्दल काय कळलं का? सांगतील जरा, थांबा. किती गोंधळ घालता. जरा पाणी प्या तुम्ही, पाणी प्या. थांबा की जरा, सांगतील ना. सगळं अरे सांग की काय माहिती नाही काय काय कळलं का? अरे सांग की. नुसती मान काय हलवते सांग की. काय जे काय असेल ते स्पष्ट सांग मला. अरे बोल ना, काहीतरी बोल. आपली साऊ, आपली साऊ नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्याची शक्यता आहे बघा. काय बोलतोय हा? आजी कशी जाईल बरं माझी साऊ पाण्यात वाहून? मेली का काय ती? हे तुझ्या शब्दाला तुझ्या मनातच ठेव. हो, पण तुम्हीच म्हणला ना ती वाहून गेली म्हणून नदीच्या पाण्यातून. बॉडी सापडलेली आहे तिची. बॉडी बॉडी सापडलेली आहे आपल्या साऊची. हा आपले सारंग सर शोधून काढतील आपल्या साऊला. इटला माझी साऊ तुझीच सावली येणार आहे. जावई बापूंना तिला शोधण्यासाठी यश दे रे बाबा. विठ्ठला माझ्या पोरीला, सावळ्या तुझ्या सावलीला सांभाळ. माझी लेक जिथं कुठं असेल तिला सुखरूप ठेव. तिला शोधून दे मला. माझी लेक मला आणून दे. तुझ्या डोळ्यात विठ्ठलाची भक्ती दिसते, त्यामुळेच तुला त्याने वाचवलं. बरं तुझ्यासाठी चहा टाकते मी. तुझ्या पोटात काहीच नाही ना काल रात्रीपासून? आले. मी चहा बनवलाय, आणते. भैरवीजी, खरं तर तुमच्या घराण्याविषयी बोलायची माझी योग्यताच नाही. तुमच्या सकट तुमच्या कित्येक पिढ्यांनी कलेची सेवा केली आहे आणि आता हाच वारसा तारा मॅडम समर्थपणे पुढे नेत आहेत. खरंय. आणि आता जर का पुण्याची सन्मानाची गाण्याची स्पर्धा यांनी जिंकली तर ह्यांच्याकरता आमच्यासाठी 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे मॅडम. आणि मॅडम ही अमाऊंट 50 लाखाची आहे. या काळात त्यांना आमच्या लेबलसाठी 20 गाणी गावी लागतील.
संधी स्वतः दार ठोठावून म्हणते मला संधी द्या. पण ना मूर्ख सावलीने सगळा गोळ घालून ठेवलाय. ना धड कसली गॅरंटी उरलीये ना धड कुठले इव्हेंट्स घेता येत आहेत. काय काय करायचं काय या उदासेचं? हे जाऊन लपलीये कुणास ठाऊक. वा, भारीच्या झालाय. तुला बी घे ना वरच्या. हो. एकदम झॅक झालाय चा. पोरीची तब्येत आता बरी वाटते मला. पोरी, नाव काय तुझं? हा, नवऱ्याचं नाव काय? मी माझी ओळख कशी सांगू? आज मला ना सासर आहे ना माहेर आहे. मुळात मला घरच नाहीये. आज मी कोणीच नाहीये. माझी ओळख, माझं अस्तित्व शून्य आहे आज. अगं, काय झालं? श्यामा नाव आहे माझं. श्यामा, वा. नवरा कुठे असतो? मला नाही आठवत आहे. अगं, आठवत नाही म्हणजे नवरा आहे ना? व कुठे असतो? गाव कुठलं तुझं? घर तरी आठवतंय का? शाळा शिकलेस ना? काही लिहिता वाचता येईल का तुला? म्हणजे बोल की. बोलतच नाही. अहो पंढरीराव किती प्रश्न विचारताय. हा, आधीच पूर्व आवरल्या आणि तुम्ही आपल्या बाणासारखं एक मागोमाग एक प्रश्न विचारताच. वाईस दमानं घ्या. चुकलंच माझं. बाळा, हे बघ, तुला कुणाच्याच कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायची काय बी गरज नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो विठुरायाच देतोय. काय हो? अगदी बरोबर. आपण शोधायची अजिबात गरज नसते. तू चहा घे आणि निवांत आराम कर. सारंग, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते. तू माझा स्वीकार केलास. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी आयुष्यभर तुझी साथ देईन. तुला कधीच एकटं सोडणार नाही. फक्त आणि फक्त तुझी बनून राहील. ए हॅलो, हा ड्रामा करायची काय गरज आहे? ग्लिसरीन जरा जास्तच स्ट्रॉंग झाला. अहो पण लग्न करायचं म्हणजे हे सगळं करावंच लागेल ना सारंगला जिंकण्यासाठी. नाही, सारंगला जिंकण्यासाठी हवं ते कर. पण आपल्यात काय डील झालं ते विसरलीस तू. लग्नानंतर लांब राहायचा सारंग पासून. या घरात पाळणा हलणार नाही याची काळजी घ्यायची तू. ते मी कधीच विसरू शकणार नाही. एकदा का सावली या घरातून, स्पेशली सारंगच्या आयुष्यातून निघून गेली ना, की मग त्यानंतर सारंगच्या आयुष्यातून मी प्रेमाचं दार कायमचं बंद करून टाकेन. मग त्यात कोणी एंटर करू शकणार नाही. मग फक्त मी आणि सारंग आणि आमचा सुखाचा संसार. दोघात तिसरं कोणी येणार नाही. व्हेरी गुड. स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे. एकदा का तुझं आणि सारंगचं लग्न झालं तर अर्धा गेम आपण तिकडेच जिंकलो. आणि त्यातून तिलोत्तमाने स्वतः हे लग्न लावून दिलंय म्हटल्यावर सारंग संसारात दुखी आहे हे जाऊन त्याच्या आईला कधीच सांगणार नाही. या संस्कारी लोकांना मी खूप चांगलं ओळखते. तिलोत्तमाला वाईट वाटेल म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टी तो शांतपणे सहन करेल. रिअली? हो. मला सारंगला उद्ध्वस्त करायचंय. कारण बिझनेसचा सगळा कंट्रोल फक्त एकाच माणसाच्या हातात आहे. ती व्यक्ती म्हणजे सारंग मेहंदवे. एकदा का सारंग उद्ध्वस्त झाला ना की मेहंदळे हाऊस आणि रूपम कॉस्मॅटिक्सची फक्त एकच मालकीण असणार, ऐश्वर्या मेहंदळे.